गडावर असलेलं एक असं मंदिर जिथे नवस बोलले जातात व नवस पूर्ण झाल्यावर कोंबड्याचा मान दिला जातो. होय, ढाकभैरी. ढाकभैरी गडाचं हे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. नाद 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 भाई, बेकार बेकार. हा हा भावांनो, नाद केला पण वाया नाही गेला. तेजू भावा, आरामात आरामात चल, आरामात चल. अजून बरेच ट्रेक करायचे. म्हणजे सोलो ट्रेक करणं ना एवढं पण सोपं नसतं. मी काल रात्री हिलचा टीन म्हणजे तो डबा एक पिलेला, त्याच्यावर पोटात काहीच नाही माझ्या. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सोलो ट्रेकर तेजू, सह्याद्रीचा रातकिडा. आजचा आपला सोलो नाईट ट्रेक असणार आहे कर्जतमध्ये असलेल्या ढाकभैरी गडावर. तसं कर्जत मार्गे ढाकभैरी गडाचा बेस विलेज सांडशी गाव आहे, पण आपली गाडी सांडशी ठाकूरवाडीपर्यंत जाते. सांडशी ठाकूरवाडीमध्ये माझ्या रातनाईला पार्क करून मी ट्रेकला सुरुवात केली 7:30 वाजता. तर मित्रांनो, तुम्ही इथे रात्री येत असाल तर आपली गाडी ही सांडशी ठाकूरवाडीमध्येच लावा, ना की थोडं चालणं कमी करायला पुढे आडबाजूला, कारण इथे गाडी चोरीला जाण्याची किंवा तोडफोड होण्याची शक्यता 100% आहे. सांडशी ठाकूरवाडीपासून आपण 5 ते 10 मिनिट चालत आल्यानंतर पुढे आपल्याला इथे एक फाटा लागतो, जिथे 2 वाटा आहेत. 2 वाटांमध्ये आपल्याला राईट न जाता लेफ्ट साईडला जायचं आहे. बघा, आपल्याला राईट साईडला न जाता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. दिशादर्शक रिबीन तशा लावलेल्या आहेत आणि इथे सूचना फलक आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे त्या गुहेकडे जाण्याचा मार्ग. या बाजूने गडावर जायला आपल्याला 3 टप्पे पार करावे लागतात. म्हणजे 3 टप्पे पार केल्यानंतर आपल्याला तो सुलका नजरेस पडतो. पण इथून बघा, इथून 2 फाटे आहेत. बघा, दगडी पण लावलेल्या आहेत आणि दिशादर्शक ती प्लास्टिकची पिशवी पण बांधलेली आहे. आपल्याला उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूने इकडे जायचं आहे. इकडे कदाचित हा वॉटरफॉल वगैरे काहीतरी, म्हणजे सांगितलेलं तसं वॉटरफॉल नाही तर काहीतरी खाली असेल. तिकडे न जाता आपल्याला या साईडला जायचं आहे. तिथून पुढे आलो आणि मला एक वेगळाच आवाज आला. कसला तरी आवाज आला. कोणतातरी पक्षी होता, गेला उडून. कदाचित मला हा जंगल म्हणजे हाच एकदम हाड वाटतोय. खाली काय एवढा जंगल नव्हता, एकदम सुनसान. कसलाच आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे, किड्यांचा आवाज येतोय. बघा, सह्याद्रीच्या रातकिड्याचा आणि जंगलातल्या किड्यांचा आवाज येतोय फक्त, बाकी कसलाच आवाज नाही. बऱ्याच जणांच्या मनातला हा प्रश्न आहे, तू रात्री एकटा असतोस, मग तुझे फोटो व्हिडिओ कोण काढतो? तर बघा, मी माझा सोबती पाठी घेऊन फिरतो, ज्याच्याशिवाय माझा सोलो नाईट ट्रेक शक्यच नाही. तिथून आपण पुढे आल्यानंतर बघा, आपल्याला नजरेस पडतो ते मंदिर आहे, जिथे बरेच त्रिशूल उभे केलेले दिसतात. त्याच्या उजव्या बाजूला एक दिशादर्शक बोर्ड आहे. मंदिरापासून सरळ न जाता आपल्याला गडाकडे उजव्या बाजूने जायचं आहे. तर मी प्रबलगड पण नाईट ट्रेक केलेला. प्रबलगडचा पण सोलो नाईट ट्रेक केलेला. तो पण जंगल एकदम असाच आहे, पण हा जंगल आहे ना, मी प्रबलगड डायरेक्ट नथिंग बोलतोय. एवढा बेकार जंगल आहे, खतरनाक मोठी मोठी झाडं. बराच वेळ जंगलातून चालत 3 टप्पे पार करून मला शेवटी समोर नजर पडला कलकराय सुलका आणि बहिरीदेवाची गुहा. हा कलकराई सुलका. आपल्याला इथून चढायचं आहे मंदिरामध्ये, त्या लेणीमधून उतरून परत त्या कोपऱ्याने गडावर जायचं आहे टॉपवर. तर बघा, आपल्याला इथून पहिलीच रस्सी लागते. म्हणजे इथून समजतो आता ढाकभैरीचा. इथून थरारक अनुभव घेऊ आपण. चला. ओ भाई, जोर लगा के चलो. म्हणजे इथं असा एवढा स्लिपरी पॅच आहे की सहज स्लिप होऊ शकतो कोणीही. बघा, इथून कोणीही स्लिप होऊ शकतो सहज, म्हणून हे रस्सी लावलेली आहे. त्या रस्सीच्या सहाऱ्याने, त्याच्या सपोर्टने आपण, रस्सी भरपूर जुनी वाटते. बघा, इथून ती बांधली, ती झाडाला आतमध्ये गेले पूर्ण, म्हणजे ती किती आधीपासून असेल. रश्शीचा तो कठीण टप्पा पार करून मी पोचलो कातलात कोरीव पायरी मार्गाजवळ. तिथून वर या छोट्या पायऱ्या चढून आपल्याला समोर दिसतात पादुका, जिथून उजव्या बाजूला जाणारी वाट जाते कलकराय सुलकाकडे, तर सरळ जाणारी वाट घेऊन जाते आपल्याला बहिरीदेवाच्या गुहेत. ओ शिट. तर इथे झालं असं की आपल्याला जायचं होतं वर आणि इथूनच आपल्याला गडावर पण जायचं आहे. तर मग बोलो टेंट इथे ठेवू आपण. टेंट ठेवण्यासाठी मी इथं बॅग ठेवली खाली आणि बॅग परत मी बॅगेमध्ये अडकवलेला. हा ट्रायपॉडचा सेट राहिला फक्त माझ्याकडं.
आणि ट्रायपॉडचा जो खाली जो माझा रॉड होता पूर्ण मोठा, तो गेला पूर्ण खाली तिकडे जंगलात, त्या झाडीमध्ये पूर्ण आतमध्ये गेला खाली. तेवढं आता परत जायला लागेल आपल्याला. जेवढ्या पायऱ्या चढलो तेवढ्या पुन्हा उतरून मला ट्रायपॉडचा रॉड शोधण्यासाठी खाली जावं लागलं, पण नशिबाने तो रॉड भेटला. ट्रायपॉडचा रॉड घेतला आणि मी पुन्हा गुहेकडे चढायला सुरुवात केली. इथून पुढे आपल्याला सरळ चढाई करत जावं लागतं, पण काळजीपूर्वक, कारण इथून चुकून जरी पाय घसरला तर आपला वरचा तिकीट कन्फर्म आहे. तिथून वर चढलो की आपण पोचतो ढाकबैरी गडाच्या सगळ्यात कठीण टप्प्यावर, जिथे सपोर्टसाठी रश्शीने बांधलेली मजबूत लाकडं आणि लोखंडी साखळी लावलेली आहे. तो शेवटचा कठीण टप्पा पार करून आपण पोचतो मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. गुहेत पोचलो आणि मी पहिलं दर्शन घेतलं बहिरी देवाचं. एवढा अवघड रस्ता पार करत मी इथवर आलो, पण इथल्या देवाचं दर्शन घेतलं आणि मनात एक वेगळीच शांतता आली. काही ठिकाणी आपण देवाला शोधत जातो आणि काही ठिकाणी पोचल्यानंतर असं वाटतं की देवानेच आपल्याला इथपर्यंत आणलंय. स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इथे येऊन सुवर्णपत्र अर्पण केलं होतं. शेकडो वर्षांच्या वाऱ्या पावसाला तोंड देत ही गुहा अजूनही तशीच उभी आहे. आणि म्हणूनच ढाकबैरी फक्त ट्रेकर्स लोकांसाठी नाही, तर श्रद्धा आणि सह्याद्रीच्या इतिहासाचा अनुभव घेणाऱ्या प्रत्येकासाठी खास आहे. गुहेमध्ये बाजूलाच पाण्याचं मोठं टाकं आहे, ज्यात वर गाळ जरी असेल पण पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. पुढच्या प्रवासात पिण्यासाठी पाण्याची बॉटल भरली आणि मी इथे जास्त वेळ न थांबता उतरायला घेतलं. इथून चढणं जेवढं अवघड त्याहून कठीण उतरणं, कारण इथे हाताची पकड आणि पायातला जोर मोजला जातो. तो कठीण टप्पा उतरून मी पोचलो माझ्या टेंटजवळ, जो जातावेळी इथेच ठेवला होता, कारण इथूनच पुढे आपल्याला गडावर जायला रस्ता आहे. इथून पुढे जायला पायाखाली घसरडा कातळ आणि आधारासाठी लोखंडी तार लावलेली दिसते. इथे एक चूकसुद्धा आपल्याला महागात पडू शकते, म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकत आणि तारेचा आधार घेऊनच पुढे जाणं योग्य आहे. तर आपण तिकडून गुहेमधून खाली उतरल्यानंतर उजव्या साईडला आल्यानंतर आपल्याला हा सुळका लागतो, कलकराई सुळका. हा बघा, तर बघा आपण गुहेतून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला म्हणजे वर चढतावेळी उजव्या बाजूला आपण येऊन पोचतो कलकराई सुळक्याच्या खाली. आणि आपल्याला गडावर जायला मागच्या बाजूने रस्ता आहे आणि या गलीतूनच आपल्याला वर जायचं आहे. समोर एक चैन आहे, त्या चैनीला धरून जायचं आपल्याला. ढाकगड आणि कलकराई सुळका यांच्यामधून जाणारी ही वाट सुद्धा तेवढीच अवघड आहे, कारण इथे असलेल्या चैनच्या जोरावर आपल्याला आपलं पूर्ण वजन घेऊन वर जावं लागतं आणि ही चैन हाताला लागण्याची शक्यता तेवढीच. हा अनुभव तुम्हाला प्रॅक्टिकली इथे आल्यावरच समजेल. तसंच मला इथून यूट्यूब ब्लॉग आणि इन्स्टा रीलच्या शूटसाठी 4 वेळा वर खाली जावं लागलं, ज्याची मला आधीपासूनच सवय झाली आहे. नाद भाई, बेकार बेकार. हा हा भावांनो, नाद केला पण वाया नाही गेला. आजपर्यंत एवढे ट्रेक केले, पण हा ट्रेक कधीच विसरू शकत नाही. तर बघा, या गलीतून आपण वर आल्यानंतर पोचतो या सूचना फलकपर्यंत. आणि जर आपल्याला गडावर जायचं असेल तर माझ्या उजव्या बाजूला, जर गडावर जायचं असेल तर माझ्या उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला वाट जाणारी जाते कलकराई सुळक्याकडे. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे टेंट लावायचं आहे गडाच्या टॉप एंडला. तर बघा, आपण या गलीतून वर आल्यानंतर आहे ना, आपण इथे पोचतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला 2 वाटा दिसतात, एक ही वाट आणि ही वाट. तर आपण या वाटेने आलो, कर्जतकडून सांडसई गावातून सांडसई वाडीमध्ये गाडी लावून आपण इकडून आलो. आणि ही वाट लोणावळा, कामशेतवरून जांभिवली, जांभिवलीवरून कोंडेश्वर मंदिर, कोंडेश्वर मंदिरापासून पुढे येणारी वाट जाते येते इकडं. तर दोन्ही वाटा मिळतात इथेच. इथून आपल्याला सूचना फलकपासून वर जायचं आहे. गडाकडे जायचं असेल तर वर, आणि कलकराई सुळक्याकडे जायचं असेल तर ही वाट जाते. मी इथून निघालो गडाकडे. भाई ट्रेक असावा ना तर असा. इथे येईपर्यंत दमचाक तर झाली, पण भेटलेला अनुभव वेगळाच होता. काय काय हवा पण आपल्याला पुढं सोडलो अशी लोटते इकडं. नशीब खाली नाही लोटत, नाहीतर एक पाऊल चुकीचा. तर बघा, आपण त्या सूचना फलकापासून वर आल्यानंतर ही साईडने वाट जाते. बघा, मलेली वाट आहे मातीची, म्हणजे रिस्क आहे, पाय स्लिप झाला तर डायरेक्ट खाली. तर बघा, त्या सूचना फलकपासून वर चढल्यानंतर एक पायवाट लागली. मला असं वाटलं की आता गडावर पोचेल, पण पूर्ण गडाला वळसा मारून इथपर्यंत आलो तरी अजून वाट काय संपत नाही.
आणि वाजलेत 5. तर बघा इथून थोडा पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला 2 वाटा लागतात, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. त्यासाठी इथे सूचना फलक लावलेले आहे. धागाडाकडे जायचं असेल तर आपल्याला जायचं उजव्या बाजूला. त्या सूचना फलकपासून आहे ना आपण खाली उतरतोय. आता मी तर गडावर पहिल्यांदा आलोय आणि असं वाटतं मी खाली का उतरतोय. एवढं सूचना फलक लावले म्हणजे गडाकडे जायला रस्ता हाच असणार. कदाचित पुढे जाऊन आपण वर चढू. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊन बघू. तर सूचना फलक पासून वर चढलो. मला वाटलं आता पोचेल. भाई किमान अर्धा पाऊण तास झाला, मी अजून पोचत नाही. कधी पोचणार? किमान 1 तास पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं ट्रायपॉडचा वरचा पार्ट मागेच पडला. म्हणून तो शोधण्यासाठी मला परत जावं लागलं, कारण ट्रायपॉड शिवाय माझा सोलो ट्रेक अशक्यच. बराच वेळ शोधून मला तो ट्रायपॉडचा पार्ट भेटला. अरे भाई तू इथं पडलाय, शोधून दमलो याला. तर मित्रांनो एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. हा ट्रायपॉडचा पार्ट ज्याला आपण मोबाईल लावतो आणि याच्याशिवाय तर माझा ट्रेक नामुमकीन आहे. याला शोधण्यासाठी मी पाऊण ते 1 तास मी पुढे गेलेलो. तेवढा याला शोधण्यासाठी, म्हणजे कुठं पडलाय शोधून माझा 1 तास गेला असेल. आता वाजलेत 6 वाजून गेलेत. मी जेवण कधी करणार, झोपणार कधी? काय रे भाई, असंच असतो आपला ट्रेक, घ्या समजून. आता तुम्ही म्हणाल रात्रीनंतर व्हिडिओ डायरेक्ट सकाळ कशी काय? तर बघा विषय असा आहे, ज्या ट्रायपॉडला मोबाईल लावलाय त्याचा वरचा सेट तो मागे पडला. मी पाऊण तास 1 तास पुढे आल्यानंतर आहे ना तो लक्षात आला की माझ्याकडून तो पार्ट पडला. तर तो शोधायला मी परत मागे गेलो. नशीब भेटला. तिथून आल्यानंतर परत मी पुढं निघालो. याच्या पलीकडच्या साईडला रस्ता चुकलो. त्याच्यामध्ये झाली मला पहाट. आता मला सांगा, मी टेंट लावणार कधी, जेवणार कधी, झोपणार कधी? तर आता आहे ना, आता मी काहीच करणार नाही. इथेच टेंट लावणार आहे आणि झोपणार आहे. जेव्हा जाग येईल तेव्हा जेवण करून जेवणार आणि मग दुर्गादर्शन आपण सकाळी करू. रात्रभर बॅक टेंट, शोल्डर जाम. हा तर शूज पण तसेच. बघा आता तुम्ही विचार कराल की ही कोणती पद्धत टेंट लावायची. तर आहे ना आपण झोपलोच लेट, 6 सव्वा 6 झाले असतील. आणि स्टिक पण नाही लावल्या मी गळ्यामध्ये बांधलेली शाल, स्टँड, इवन बॅटरी पण तशीच आहे, ती पण काढली नाही, बॅगेत नाही टाकली. बॅग फक्त आतमध्ये टाकली. मी हे पण लावल्या नाही, त्या स्टिक लावल्या नाही, रेन कवर नाही, काहीच नाही. डायरेक्ट तसाच झोपलो. 2 तास झोपलो पण बरं वाटलं. रात्रभर थकल्यामुळे मला उठायला वाजले सकाळचे 10:30. म्हणून जास्त उशीर न करता मी निघालो फ्रेश होण्यासाठी. मी जिथे टेंट लावला तिथेच गडाचा प्रवेशद्वार आहे आणि बाजूलाच पाण्याचे 2 टाके आहेत. पुढे जाऊन मी फ्रेश झालो आणि इथून झाली नवीन दिवसाची सुरुवात. तिथून जवळच आपल्याला दर्शन होते या मंदिरात, ज्यात कालभैरव आणि शेजारीच गारजाई देवीची मूर्ती पाहायला मिळते. आणि मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे मोठे तलाव आहे. तर बघा पहिल्यांदा आल्यानंतर असं होतं, मला गडमातेच्या ध्वजाजवळ यायचं होतं. भरपूर फिरलो, वाटा शोधल्या. शेवटी कंटाळून मला असं वाटलं मी जातो आता रिटर्न. पण एक वाट भेटली मला, ज्या वाटाने असं वाटलं मी वर पोचेल आणि मी इथे पोचलो. तर मित्रांनो, मी रात्री नाही पहाटेच झोपलो आणि काही बनवलं नाही, काय नाही, पोटामध्ये पण काय ना माझ्या. आणि ना आता चालायची पण कॅपॅसिटी नाही. त्यामुळे आपण दुर्गादर्शन आहे ना इथेच थांबवतो आहे. आणि आता गड पाय उतार करायला घेतो आहे. गड पाय उतार म्हणजे जे आपण रात्री लेणीमध्ये गेलेलो मंदिरामध्ये, आपण तिथे मंदिरामध्ये परत जाणार आहोत आणि जेवण पण तिथंच बनवू. तर बराच वेळ चालत आल्यानंतर आपण पुन्हा पोचतो कलकराई सुलक्याकडे, सुलक्याच्या पायथ्याला. आणि ना सांगायचं आलं तर मी म्हणजे सोलो ट्रेक करणं आहे ना एवढं पण सोपं नसतं. मी काल रात्री हिलचा टीन म्हणजे तो डबा एक पिलेला, त्याच्यावर
पोटात काहीच नाही माझ्या. म्हणजे जेवण करणार तो जेवण पण नाही केलं. आणि आपण आता इथून खालून उतरून परत लेणीमध्ये म्हणजे मंदिरामध्ये जाऊन तिथे जेवण करायचं आहे. तोपर्यंत आपली अजून एनर्जी लागणार आपल्याला, पाण्यावर भागवणार सगळं. म्हणून बोलतो सोलो ट्रेक करणं आहे ना एवढं पण सोपं नसतं. मला खाली एका मुलाने सांगितलेलं, म्हणजे त्या बाबांनी सांगितलेलं की असाच एक माणूस आलेला मुंबईवरून, त्याला चक्कर आली की काय झालं काय माहिती, तो पडला, त्याची बॉडी डिहायड्रेट झाली असेल उन्हामध्ये. त्यामुळं पाणी जेवण काय पोटात नसेल तरी चालेल, पण पाणी पाहिजे, पाणी महत्त्वाचं. तर बघा आपण आहे ना रात्री या घळीतून आपण वर आलेलो. रात्री एवढं काय दाखवता आलं नाही कालोखामुळं. तर आपण आहे ना आत्ता बघूयात. होय पाय स्लिप, बच के रहना रे बाबू, इधर तुझे देखने के लिए कोई नहीं. तर बघा तो हा जो तुटलेला कातल दिसतोय ना, तिथंच ती साखळी आहे. साखळीवरून चढल्यानंतर आपण लेणीमध्ये पोचतो त्या गुहेमध्ये. तिथून आपण रात्री चढून खाली उतरून या कोपऱ्याने असं येऊन, या कोपऱ्याने येऊन या साखळीने आपण वर चढलो. रात्री एक असं क्लिअर दाखवताना आलं, एवढा खतरनाक पॅच आहे. आणि या गलीमधून आपण वर जाऊन पोचतो सूचना फलकपर्यंत. आणि तिथून आपल्याला डाव्या बाजूला गडाकडे, उजव्या बाजूला सुलक्याकडे. कलकराय सुलक्याकडून मी पुन्हा आलो त्या टप्प्यावर जिथे घसरडा कातल आणि आधारासाठी लोखंडी तार बांधले आहे. रात्री इथूनच बॅग ठेवताना ट्रायपॉडचा रॉड माझ्याकडून चुकून पूर्ण खाली पडला होता. रात्रीच्या अंधारात बाजूचं काही दिसत नसल्यानं हा टप्पा एकदम साधा वाटत होता, पण दिवसा तो त्याचा थरारक रूप दाखवत होता. तो कठीण टप्पा पार करून मी गुहेत पोचलो आणि दर्शन करून मी जेवण बनवायला घेतलं. रात्री 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पोटात पाण्याव्यतिरिक्त काहीच नव्हतं, म्हणून पोटभर जेवून मी इथे जास्त वेळ थांबता परतीचा प्रवास धरला. इथून चढणं जेवढं अवघड त्याहून कठीण उतरणं, कारण इथे हाताची पकड आणि पायातला जोर मोजला जातो. खाली उतरता समोर बघितलं तर हे काय, काहीतरी खायला भेटेल या हेतूने माकडाने माझा टेंट कवर पूर्ण फाडून टाकला होता. टेंट घेतला आणि या छोट्या शेवटच्या पायऱ्या उतरून मी ढाकगडाचं दर्शन घेतलं आणि गाडीकडे निघालो. पुढे या जंगलात पोचलो आणि मनात एक विचार आला. रात्री या दाट जंगलातून जाताना हा सह्याद्रीचा रातकिडा एकटाच होता. बराच वेळ चालत मी येऊन पोचलो सांडशी ठाकूरवाडीमध्ये, जिथे मी माझ्या रातराणीला रात्री ठेवून गेलो होतो. तर माझा हा व्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करून आणखी असे सोलो नाईट ट्रेकचे व्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन थरारक नाईट व्लॉगमध्ये.